बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव बसवा बसवा उत्सव ಇದು बसव जयंती उत्सव बसवा बसवा सर्वांना शरणू शरणार्थी राजूभाऊ आवाज येतोय आपल्या या लिंगायत चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवण्णांच्या विचाराचं जागरण होत आलेलं आहे आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी या चॅनलचे शरण अभिषेकजी असतील, राजेंद्रजी वांजुळे असतील, गणेशजी वैद्य असतील, आमचे सर्व सहकारी असतील, या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि आजचं हे व्याख्यानमालेचं पुष्प बसवादी शरणांच्या महान व्यक्तिमत्वाला समर्पित करण्यासाठी मी आपल्यापुढे प्रस्तुत आहे। आज सगळ्या देशभर किंवा विश्वभर गुरु बसवण्णांची जयंती वेगवेगळ्या रूपामध्ये कार्यकर्ते त्या पद्धतीत साजरी करत आहेत। त्यामुळे आपण सगळे जबाबदार कार्यकर्ते आहोत। जबाबदारीची जाणीव असणारे लोक महात्मा बसवण्णांनी निर्माण केलं होतं आणि म्हणून जबाबदारीची जाणीव असणारे लोक खूप कमी आहेत। माणसांच्या गर्दीतही माणूस शोधतो मी, याचा अर्थ एकच आहे की माणूसपणाचं जाण असणारी माणसं शोधत होती आणि बसवण्णांनी माणसांची जाणीव असणाऱ्या माणसांना म्हणजे 770 शरणांना एकत्र केलं आणि म्हणून आज बसवण्णांच्या व्यापक तत्वज्ञानावरती आणि बसवण्णांच्या व्यापक व्यक्तिमत्वावरती, शरणांच्या व्यक्तिमत्वावरती चिंतन मांडणं अर्ध्या एक तासामध्ये तसं अवघड गोष्ट आहे। मी नेहमी सांगत असतो की जगाच्या पाठीवर अनेक धर्मांचा इतिहास आहे। धर्म म्हणजे इतिहासच आहे, नंतर ते पुराण झाले, शास्त्र झाले, हा नंतरचा भाग आहे, पण मुळात धर्म हा इतिहास आहे। ज्या धर्मामध्ये इतिहास जिवंत आहे तो धर्म जिवंत आहे। ज्या धर्मामध्ये इतिहास विकृत आहे, इतिहासाचं परिवर्तन पुराणांमध्ये झालेलं आहे, इतिहास पुरुषाचं परिवर्तन हे देवत्वामध्ये झालेलं आहे, समजून घ्या त्या धर्माला धोका आहे। बसवण्णांचा इतिहास हा केवळ एका व्यक्तीचा इतिहास नाही, तर तो या देशातल्या बहुजनांचा, ओबीसीचा, शेड्यूल कास्टचा, मायनॉरिटीचा, शेड्यूल ट्राईबचा, 18 पगड जातींचा इतिहास आहे। आणि म्हणून माणसाला माणसाशी आणून जोडण्याचं एक अद्भुत तंत्र असणारे बसवण्णा। खरं तर बसवण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्व अर्थांनी, सर्व अंगांनी, सर्व काळांनी बसवण्णा हे होतं, कारण अतिशय निरक्षर अशा व्यक्तीला देखील ते कन्व्हिन्स करायचे आणि अतिशय बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीला देखील अनुभव मंटपामध्ये त्यांनी एकत्र आणलं होतं। म्हणजे दोन विभिन्न टोकाची, दक्षिण उत्तर ध्रुवाची माणसं, दोन विभिन्न जातीतली माणसं, दोन विभिन्न कळपातली, समूहातली, वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या या सगळ्या लोकांना बसवण्णांनी एका सूत्रात आणलं होतं। हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। आपण एकाच मायबापाच्या पोटी जन्माला आलेल्या दोन भावांना एकत्र करू शकत नाही, किंवा एकाच कुटुंबातल्या, एकाच समूहातल्या, एकाच कळपातल्या लोकांना आपण एकत्र करू शकत नाही, पण विभिन्न स्वभाव असणाऱ्या अनेक लोकांना बसवण्णांनी एकत्र आणलं। याचा अर्थ असा आहे की बसवण्णा हे संघटन शास्त्राचे जनक होते। एखाद्याला संघटना जर बांधायची असेल तर त्याने बसवण्णांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आज आम्ही सोशल इंजिनिअरिंगचे शब्द ऐकतो, मग ते राजकीय ध्रुवीकरण असेल किंवा मग सामाजिक एकीकरणाची भावना असेल, मग ती पॉलिटिकल मंचावरती असेल, सोशल मंचावरती असेल,
या सगळ्या सोशल इंजिनिअरिंग या शब्दाचा जनक महात्मा बसवण्णा होते. आणि म्हणून महात्मा बसवण्णांकडे या काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. इष्टलिंग किंवा त्यांनी दिलेली वचन साहित्याची शिकवण असेल, या सगळ्या गोष्टी स्वीकारत असताना समाजामध्ये लिंगायत तत्व हे इम्प्लिमेंट करायचं असेल तर आम्हाला बसवण्णांच्या पद्धतीनं जावं लागेल, किंबहुना बसवण्णांचा तो सगळा विचार, ते तंत्र आम्हाला अवगत करून घ्यावं लागेल. याचं कारण असं आहे की एखादा व्यक्ती जेव्हा एखादं संघटन हे विचाराच्या बळावर आणि कार्यकर्त्याच्या स्वतःच्या वागण्याच्या बळावर निर्माण होत असतं. आता बसवण्णांचं एक खूप सुंदर वचन आहे. बसवण्णा म्हणतात, लोक हो, तुमचं इथलं जे वागणं आहे तेच वागणं परमेश्वराला मान्य होणार आहे. म्हणजे स्वर्गातलं नरकातलं अस्तित्व असेल किंवा सृष्टी ही निर्मात्याची टंकशाळा आहे, दिस इज द, या ठिकाणी आम्ही जे वागणार आहोत तोच संदेश वरती जाणार आहे, किंवा तेच ग्राह्य धरलं जाणार आहे. देवलोक मृत्यूलोक वेगवेगळे नाहीत. सत्य बोलणं देवलोक आहे तर असत्य बोलणं मृत्यूलोक आहे, आणि आचार हा स्वर्ग आहे, अनाचार हा नरक आहे. या एका सरळ सरळ सिद्धांतावरती बसवण्णांनी चारित्र्याची निर्मिती केली. बसवण्णांचे क्रांतिकारी विचार बसवण्णांनी पेरले. आता केवळ विचार क्रांतिकारी राहून जमणार नाही, ते पेरण्याचं तंत्र देखील असलं पाहिजे. केवळ बिया चांगल्या झाल्या म्हणून पीक मोठ्या प्रमाणामध्ये येईल असं काही नाहीये. तो पेरणारा, मशागत करणारा, लागवड करणारा देखील जो कुणबी आहे, जी व्यक्ती आहे, ती तेवढी शक्तिशाली, बुद्धिमान असली पाहिजे, किंवा ती बसवण्णांनी सांगितलं की आपण हे जे सगळं करतो आहोत ते केवळ आणि केवळ आपण नैतिकतेच्या बळावर करत आहोत. आणि मग क्रांतीचा आधार विचार जरी असला तरी तो विचार हा जेव्हा चारित्र्यवान माणसं, नीतिवान माणसं जेव्हा तो विचार अंमलात आणतात, अंमलात आणलेले विचार जेव्हा सुरुवात करतात, तेव्हा खऱ्या अर्थानं परिवर्तन होत असतात. बसवण्णांनी केलेली क्रांती आज शासनाला आपल्याला करणं अवघड आहे. तंटामुक्तीच्या योजना असतील, अभियान असतील, किंवा अनेक विचार आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता असेल, ठरवण्याचा प्रयत्न करतोय, पण अंधश्रद्धेने जायला तयार नाही. ऑनर किलिंगचे प्रकार अजूनही संपायला, सामाजिक अस्पृश्यता, आर्थिक अस्पृश्यता, या सगळ्या अस्पृश्यतेच्या विभागवार रचना अजूनही. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला बसवत असेल तर आम्हाला चारित्र्याच्या बळावरच ते काम करावं लागेल. लोक बसवण्णा सांगतोय, सांगणारा कसा वागतोय त्याच्या अवलंबून आहे. सांगतोय याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये जर दिसत नसेल तर मग बसवत करणार नाहीत. सांगणारा जेव्हा बसवतत्व आचरणात आणेल तेव्हाच खऱ्या अर्थानं महात्मा बसवण्णांच्या विचाराची आपल्याला पेरणी सगळ्या समाजामध्ये करता येईल. आणि मग बसवण्णांचे सगळेच विचार क्रांतिकारी आहेत. मी मागाशी एकदा बोलताना म्हटलं होतं की जसं साखरेची मूर्ती ही अंगाने गोड असते, गोड असते, जीवन हे सर्वांगाने सर्ववादी आहे, पुरोगामी आहे. किंबहुना प्रत्येक माणसाला आपल्या प्रश्नांची सोडवणूक त्या अनुभव मंटपात झालेली आहे असं वाटतं. याचं कारण माणूस हा बसवण्णांच्या चळवळीचा केंद्रबिंदू होता. म्हणजे ऑन अ ह्युमन बीइंग, ऑन अ ह्युमन माइंड, ही महात्मा बसवण्णांनी 12व्या सांगत असताना गुरु बसवण्णा चारित्र्याची जोड देतात. मी तुम्हाला काही 2 गोष्टी सांगणार आहे. खरं तर व्यापक विषय आहे, पण काही गोष्टी आपल्याला
अंशतः जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला त्या सगळ्यात पहिल्यांदा जी भूमिका मांडली ती वैयक्तिक चारित्र्य, सामाजिक चारित्र्य आज समाजामध्ये बघायला मिळतात. म्हणजे कसं, काही माणसं वैयक्तिक चारित्र्य वेगळं आहे, सामाजिक चारित्र्य वेगळं आहे. आता मी तुम्हाला बोलतोय, भाषण करतोय, व्याख्यान करतोय, हे माझा सामाजिक चेहरा झाला. कसा आहे इतकंच महत्वाचं आहे. छाती ठोकपणे मी बहुजन समाजामध्ये जाऊन एकेश्वरवादी व्हा असं म्हणतोय, आणि व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये जर मी अनेक मूर्तींची उपासना करत असेन, पूजा करत असेन, कर्मकांडात अडकत असेन, तर ही विसंगती आहे वैयक्तिक चारित्र्यातली आणि सामाजिक चारित्र्यातली. किंवा वैयक्तिक चारित्र्यामध्ये आणि माझं वागणं वेगळं. बसवण्णा म्हणतात, वैयक्तिक चारित्र्य आणि सामाजिक चारित्र्य या समाज म्हणून असणारं चारित्र्य वेगळं, समाजाचं समाज म्हणून असणारं चारित्र्य वेगळं, पण समाजात वावरणाऱ्या माणसाचं चारित्र्य हे समाज म्हणूनही तेच असलं पाहिजे आणि व्यक्ती म्हणूनही तेच असलं पाहिजे. बघा, बसवण्णा एका वचनामध्ये म्हणतात की हत्ती हा अंकुशाला घाबरतो, पण मी बिज्जळाला घाबरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी राजदंडाला घाबरत नाही असं बसवण्णांचं म्हणणं आहे. मी लोकनिंदेला घाबरत नाही असं अर्थात बसवण्णांनी सांगितलं की मी हत्ती अंकुशाला घाबरत असेल, पण मी कुठल्या राजव्यवस्थेला, मी कुठल्या राजदंडाला मी नाहीतर मी घाबरतो. सर्व तुझ्या साक्षीनं सांगतो, बसवण्णांची वचनं आहेत, मी नाही घाबरत सळसळ नागाला, म्हणजे मी नाही घाबरत अंकित अग्नी असेल किंवा अन्य कुठल्याही मरणप्राय अवस्था निर्माण करणाऱ्या आपत्तीला मी घाबरत नाही. मग बसवण्णा म्हणतात, मी घाबरतो कोणाला? मग बसवण्णांनी सांगितलं की लोक हो, मी कोणालाच घाबरत नाही, मी घाबरतोय लोकाचा पैसा आणि लोकाची बाई, परद्रव्य आणि परनारीला मी घाबरतो. बघा, मन्मथ स्वामींचे एक खूप सुंदर अभंग आहे की आम्हा नसेची विटाळ, आम्ही शिवभक्त केवळ म्हणलंय, आम्ही नेनो विधी निषेधाचे वर्म, आम्हाला विटाळ कोणाचं नाहीये, असला तरी परद्रव्य परनारी याचा विटाळ तू धरी. म्हणजे बसवण्णांनी सांगितलं की मला दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची बाई याची भीती वाटते, बाकी मी कोणालाही घाबरत नाही. आता याचं कारण असं आहे, संपुष्टात आलं पतन आणि आंदोलन, चळवळ, धर्म, महात्मा बसवण्णांची शरण संस्कृती, लिंगायताचा विचार हा किती आधारित आहे, वचन साहित्य आधारित आहे, गुरुलिंग जन्मावर आहे, तो भाग वेगळा पोचवता आला, ते त्याचं कारण आहे. आणि म्हणून वास्तविक पाहता एक छोटंसं उदाहरण आहे. म्हणजे बसवण्णांच्या सोबत माणसं कशी होती लक्षात घ्या. ही माणसंच होती, ही काही आभाळातून पडलेली माणसं नव्हती. हरळय्या आभाळातनं आले नव्हते, कक्कय्या आभाळातनं आले नव्हते, किंवा ही सगळी माणसं कुठेतरी, दे आर नॉट द गॉड क्रिएटेड, गॉड सेंडेड मॅन्स, दे आर नॉट. ती माणसं होती तुमच्या माझ्यासारखी, आपल्यासारखी माणसं. घडत असताना बसवण्णांच्या मध्ये एक शरणी, सत्यक्का नावाची एक शरणी होती. मी छोटेसे 2 उदाहरण देतो तुम्हाला की शरणांचं सामाजिक आणि व्यक्तिगत चारित्र्य किती महान होतं. पहिलं चारित्र्य ही त्या कल्याण नगरीमध्ये झाडलोट करायचं काम करायच्या. सकाळी आता जसं
म्युन्सिपाल्टीचे किंवा जसं येऊन स्वच्छता करतात, खाजगी आणि दिवशी राज रस्त्याच्या त्या आवारामध्ये एक अनमोल असा मोत्याचा हार असलेला, सुवर्णाने मोत्याचा हार सापडतो. आणि रस्ता झाडताना ते सापडलेला आहे. 36 वर्ष बसवण्णा प्रधानमंत्री होते, 27 वर्ष अनुभव मंडप चाललं. म्हणजे बसवण्णाच्या असं नाही, त्या माणसाच्या, मग ते शिवाजी महाराज असतील, तथागत त्यांच्या सोबत असणारी माणसं जेव्हा चारित्र्य, तेव्हा क्रांती घडत असते. एकटा नायक चांगला असला, कॅप्टन चांगला असला, टीम देखील तेवढीच ताकदवान असली पाहिजे, टीम देखील तेवढीच परिपूर्ण असली पाहिजे. बसवादी शरणांची टीम, अनुभव मंडपातली 770 शरणांची टीम एक रूप आणि एका ध्येयानं प्रेरित झाली होती. त्यामुळे सगळ्यांच्या वागण्यामध्ये ते सगळे कंटेंट दिसतात आपल्याला. कळबेड, कोलबेड, हुसियाडू, येलूबेड वगैरे जे आम्ही आचरण, चोरी करू नको, हिंसा करू नको, खोटं बोलू नको, क्रोध करू नको, अहंकारानं उन्मत्त होऊ नको, ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या सगळ्या शरणांच्या जीवनाचं अधिष्ठान होतं. आणि सोन्याचा हार, मोत्यांनी अलंकृत केलेला हार जेव्हा सापडला, तेव्हा ती शरणी तो हार घेते आणि बिज्जळाला देते. नैतिक धारिष्ट्य, एक नैतिक चारित्र्य आहे हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून 27 वर्ष अनुभव मंडप चालत असताना बिज्जळावरती एक जबरदस्त प्रेशर तिथल्या शरणांच्या अनुभवाचं होतं की ही माणसं चांगली आहेत. लक्षात घ्या, 100 नालायक 100 उचलून घेता निरपेक्षता ती बुडाली. आणि ते जर वाटेवरलं धन, ज्याला कोणी मालक नाहीये, ते जर मी उचलून घेतलं तर माझी निरपेक्षता ती बुडाली. म्हणजे कॅरेक्टर बेस आंदोलन हे पुस्तक बेस आंदोलन होऊ शकत नाही. पुस्तक कुठल्याही आंदोलनाचा बेस होऊ शकत नाही. भाषण कुठल्याही आंदोलनाचा बेस होऊ शकत नाही. आंदोलनाचा बेस कार्यकर्त्यांचं वागणं आहे. आंदोलनाचा बेस हे तुमचं माझं जगणं आहे. आंदोलनाचा बेस हे तुमची आमची जीवनविषयक धारणा आहे. आणि असं असल्या कारणामुळे एक नैतिक बळ अनुभव म्हणजे वाढत गेला. ते म्हणले, मला काय गरज आहे, मोत्यांचा कंठा असेल, हार असेल तरी काय, मला काही त्याचं घेणं देणं नाही. नैतिक चारित्र्याचं उदाहरण शरणांच्या, तर शरणांचं सगळं जीवनच नैतिक चारित्र्यानं ओतप्रोत भरलेलं होतं. कारण 27 वर्ष एखादी राजव्यवस्था, तिथल्या काळातली तिथले सरंजामशाही, जमीनदारांची लॉबी, तिथले प्रस्थापित लोक, पारंपरिक लोक मंडप स्वीकारतात किंवा गप्प बसतात, हे एवढं सगळं चालत असताना देखील कुठल्या बळावर वेगळा हे नीतिपूर्ण असणे, एक आपण म्हणतो ते शरणांचा सगळ्या कल्याणाला होता. अनुभव मंडपामध्ये अय्यदक्की मारय्या आणि त्याची बायको लक्कम्माचं एक सुंदर उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती. अनुभव मंडप दासोह चालायचं, कार्यकर्त्यांना, फुल टायमर्स लोकांना जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था असायची. बसवण्णांचं चालू होतं. लोक अनेक यायचे जायचे, चर्चा व्हायच्या, परिसंवाद व्हायच्या. अशा परिस्थितीमध्ये मंडपामध्ये लोकांचा स्वयंपाक व्हायचा. अनुभव नव्हतं, ती एक सिस्टीम होती. दॅट इज द पार्ट ऑफ सिस्टीम. ती संस्था, पण ती एक सुंदर अशी व्यापक अर्थाची मोठी व्यवस्था.
कुठल्या जन्माला कुठल्या हे त्या सेंट्रल कमिटीतून ठरायचं, अनुभव मंटपातनं ठरायचं. जंगली भागामध्ये जिथं पोहोचला नाही, धर्म पोहोचला नाही, संस्कृती पोहोचली नाही, नैतिक सदाचार पोहोचला नाही, सामाजिक आचरण पोहोचला नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचला नाही, ह्या सगळ्या गोष्टी जिथपर्यंत पोहोचल्या नाही तिथं मग जंगमांना कसं पाठवायचं आणि त्यांच्याकडनं कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं, ह्या सगळ्या संदर्भामध्ये ते कामकाज त्या अनुभव मंटपामध्ये चालत असत. अगदी माणसाच्या वैयक्तिक समस्यापासून ते सामूहिक आणि सामाजिक समस्या, धार्मिक समस्या या सगळ्यावरती. आणि म्हणून स्वाभाविक आहे त्या अनुभव मंटपामध्ये प्रचंड गर्दी असायची, वेगवेगळे लोक भेटायला यायचे, वचन साहित्याचं हस्तलिखित त्याचं काम कंटिन्यू त्या अनुभव मंटपामध्ये चालत असायचं. कारण 770 शरण लेखन करायचे. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव मंटपामध्ये लेखक होते, कवी होते, आपला अनुभव वचन साहित्याच्या माध्यमातून ते मांडत होते. झाडलोट करणारी एक लक्कम्मा नावाची, म्हणजे बघा ही कुठल्या विद्यापीठातली लोक नव्हती, ही कुलकर्णी देश अशा दिव्यादी पत्रकार असं काही रोज म्हणणारे असे काही सुसंस्कृत कुटुंबात सुसंस्कृत मायबापाच्या पोटी जन्माला आलेली लोक नव्हती. सुसंस्कृत सो कॉल्ड म्हणजे इट मीन्स लिटरेट, शिकलेली लोक ज्याला आम्ही म्हणतो, ही काही त्याच्यातली माणसं नव्हती. ही माणसं होती सामान्य कुटुंबातली, अगदी गोर गरीब कष्टकरी पीडित, व्यवस्थेनं बहिष्कृत केलेली. लक्कम्मा झाडत असताना लक्कम्मा म्हणतोय मी, मारय्या झाडत असताना दया आली बसवण्णांना की हा माणूस दिवसभर कष्ट करतोय, मेहनत करतोय, राबतोय आणि बिचाऱ्याला काहीच जळभर तांदूळ घेऊन हा घरी जातोय आणि याच्यामध्ये कसं याचं भागत असेल. बसवण्णांना याची सहकारी कार्यकर्त्यांचा ते विचार करायचे. ही वॉज अ प्रॅक्टिकल मॅन. बसवण्णा हा आभाळातल्या आमचं सुखदुःखाचं काही घेणं देणं नसतं, पण जो जमिनीवरला माणूस आहे बरोबर ते आपल्याशी जुडलेले असतात. आणि म्हणून त्या मारय्याची ती परिणाला पाहवली नाही आणि म्हणून त्या जास्तीचं तांदूळ त्या फेकलं. एके दिवशी तांदूळ फेकलं. बघा मी काय म्हणतोय, साहित्य दिलं, शरणांनी बसवण्णांनी हे सगळं काय हातावर पोट असणारी ही लोकच बसवण्णाच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात होती. पण त्यांचं पोट हातावरती होतं, पण ते पोट परिस्थिती पुढे झुकणारं नव्हतं, फाटणारं नव्हतं. बसवण्णांची माणसं ही भौतिकदृष्ट्या गरीबही असतील, ती माणसं नैतिकदृष्ट्या शक्तिशाली होते, लक्षात घ्या. आणि म्हणून जेव्हा बायकोनं पाहिलं नवऱ्याच्या डोक्यावरती मोठ्या प्रमाणात गठोडा आहे आणि जास्तीची इन्कम घेऊन नवरा माझा आलेला आहे, आजची जर कुठली स्त्री राहिली असती तर तिनं म्हटली असती खूप बरं झालं, रोजच्यापेक्षा जास्ती आणला, तिला खूप बरं वाटलं असतं. पण ती शरणाची बायको होती, ती स्वतः शरणी होती, ती अनुभव मंटपातली शरणी होती, ती इष्टलिंगधारी होती, ती बसवण्णांनी स्थापित केलेल्या लिंगायत धर्माची अनुयायी होती, ती शरण आंदोलनात चळवळीतली घटक होती. तिनं म्हटलं की मेहनतीपेक्षा जास्तीची रक्कम, मिळकत, मेहनतीपेक्षा जास्तीची मिळकत, तो सिद्धांत लक्कम्मांनी त्या काळामध्ये मांडला की आवश्यकतेपेक्षा जास्त आणि मेहनतीपेक्षा जास्त जर उपलब्धी कोणाला होत असेल तर समजून घ्या तिथं काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हे उदाहरण आपण सगळेजण सारखं ऐकत असतो, पण लक्षात घ्या हे उदाहरण साधं नाही आहे.
बसवादी शरणांच्या चारित्र्यात घडलेली ही उदाहरणं नॉट सिंपल उदाहरणं नाही आहेत. मी नैतिक चारित्र्य सांगतोय कारण क्रांतिकारी विचार म्हणजे धड देवळं फोडा, मूर्त्या फोडा, देवारातले देव रस्त्यावर आणून टाका. क्रांती झाली का? नाही होत. त्याच्यानं नवी समस्या निर्माण होईल. लक्षात घ्या, क्रांती याचा अर्थ नकारात्मक नाही. क्रांती याचा अर्थ हिंसक नाही. क्रांती याचा अर्थ निषेधात्मक नाही. क्रांती सृजनशील शब्द आहे. क्रांती सकारात्मक शब्द आहे. एखाद्या व्यवस्थेची सुंदर धारणा, कालपेक्षा आज, आजपेक्षा उद्या चांगल्या जीवन जगण्याची पद्धत म्हणजे क्रांती आहे. आणि हे बसवण्णांना अपेक्षित आहे. मारय्याच्या डोक्यावरलं ते गठोडं बघून बायकोनं म्हटली, लक्कम्मानं म्हटली, थांबा दारातच. भूक लागली होती तिला, पण तरी म्हटली थांबा दारातच. म्हणजे रोज ओंजळीभर आणता तांदूळ, आज डोक्यावर गाठोडं आहे, उचलता येत नाही, एवढं ओझं आहे. कुठून आणलं? कोणी दिलं? मारय्यांनी म्हणलं, बाई मी काही चोरी केली नाही. कारण बसवण्णा सांगतात, कळ बेडा, मी काही चोरी केली नाही. जे रोज झाडत असताना जेवढं मातेरं त्या ठिकाणी मला सापडतं तेवढं मी घेऊन येतो. हा माझा कायक आहे. आणि आज तिथं एवढं मोठं सापडलं, मी घेऊन आलो. पण लक्कम्मांनी त्या ठिकाणी जो सिद्धांत मांडला तो आदर्श कुटुंब पद्धतीचा आणि एका आदर्श समाजाच्या निर्मितीत असणाऱ्या स्त्रीची भूमिका, पत्नीची भूमिका कशी असली पाहिजे याचं ते उत्तम उदाहरण आहे. तिनं स्पष्ट म्हटली की आम्ही गरीब आहोत का? बरं, आम्ही गरीब आहोत, आम्हाला कुठल्या अंगाने गरीब समजते कोण? म्हणजे असे तिचे विषय आहेत, सगळे भूमिका मांडलेली आहे. तिनं सरळ म्हणते की गरजेपेक्षा जास्ती नको आम्हाला आमचा चरितार्थ चालवण्यासाठी आमचं कायक आणि परमेश्वराची कृपा ही आम्हाला पुरेसी आहे. आम्हाला दुसऱ्या कोणाची कृपेची आवश्यकता नाही आहे. म्हणजे हा स्वाभिमानी समाज, हा स्वाभिमानी बाणा गरिबी असताना देखील स्वाभिमानानं कसं जगावं, गरिबी असताना देखील सन्मानाने कसं जगावं हे शरणांकडनं शिकावं. म्हणजे श्रीमंतीमध्ये माजायचं नाही आणि गरिबीमध्ये लाजायचं नाही. या दोन्ही कालखंडामध्ये स्थितप्रज्ञ होऊन या दोन्ही परिस्थितीमध्ये आपण कसं जगायचं हे बसवण्णांनी आम्हाला 12व्या शतकामध्ये स्वतःच्या वागण्यातनं सांगून टाकलेलं आहे. आणि म्हणजे ही सृजनशीलता आमच्यात निर्माण झाली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपण एकात्म मानवतावाद ज्याला म्हणतो आपण, चारित्र्य संपन्न लोक ज्याला आम्ही म्हणतोय, ते आपण निर्माण करू शकतो. म्हणूनच बसवण्णा म्हणतात की मला उद्याची चिंता नाहीये. मी वस्त्राचा एक धागा उद्यासाठी ठेवणार नाही. मी अन्नाचा एक कण देखील उद्यासाठी ठेवणार नाही. याला मोठी ताकद लागते. एखादी योजना निघाली म्हणल्यावर आपण कागद गोळा करीत फिरणारे लोक, शासनाची योजना जर निघाली तर शेंगा उकरल्यावर डॉक्युमेंट उकरणारे लोक आपण, मी लाभार्थी होईन का नाही याची काळजी करत आपण पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, सगळे कार्यालय हुडकिणारे लोक आपण. आणि बसवण्णांचं हे वाक्य कळणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला, की मी उद्यासाठी वस्त्राचा एक धागा आणि अन्नाचा एक कण, भाताचा एक शीत देखील सुरक्षित ठेवणार नाही. याच्यासाठी मोठं धाडस लागतं. उद्यासाठी मी काहीच करणार नाही. जे काही आहे आजसाठी, उद्याचा दिवस जेव्हा येईल तेव्हा चारित्र्याच्या, कायकाच्या, कर्तव्याच्या, मेहनतीच्या, घामाच्या बळावरती मी माझं पद्धतीचं जीवन जगतो. म्हणजे ही जी वचनं आहेत, ही वचनं चारित्र्यातून निर्माण होतात, वागण्यातून निर्माण होतात, जगण्यातून निर्माण होत असतात. बसवण्णा एका ठिकाणी म्हणतात की माझ्या समोर दुधाची नदी वाहतीये, मला दुसरी कुठली अपेक्षा नाही, दुसरी कुठली अभिलाषा नाही. हे त्यांचं नैतिक धारिष्ट्य होतं, नैतिक चारित्र्य होतं. आणि म्हणून बसवण्णांच्या साहित्यामध्ये नव्या समाजाच्या निर्मितीची बीज ही शरणांनी पेरली. ती वेद, आगम, पुराण, उपनिषद काय म्हणते, आभाळातला देव काय म्हणते, जमिनीतला देव काय म्हणते, हे सगळं शरणांनी बाजूला ठेवलं. हे काहीच कामाचं नाही, हे लोकांची डोसकी फिरवायच्या कामाचं आहे.
आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाहीये. सर्वगत तुझं राहो तुझं पाशी, आम्हा एक देशी आवडे ध्यान म्हणले संतांनी. हे सगळं बघून बुद्धिभ्रष्ट झाली म्हणले. सर्वगत पाहता वेडावले ऋषी. अभंग आहेत, शिवपाठातला अभंग आहे. बाहुबळे जैसे समुद्री तरण, ते जैसे कठीण तैसे हेही. शरणांनी म्हणलं, हे जे कामाला येत नाही ते चगळत बसायची गरज नाही. तुमची शास्त्र, तुमची आगम, तुमचे वेद आम्हाला कामाला येत नाहीत. आता नोटाबंदी झाल्यापूर्वीची 1000ची नोट मार्केटमध्ये चलल का? रजाकारच्या बारीतली नोट चलल का? चलणार नाही ना. उतरावं लागेल. आणि बसवण्णांनी आणि शरणांनी तो प्रॅक्टिकल, तो अनुभव, चारित्र्य त्याच्यावरती जोर दिला आणि म्हणलं तुमचे आगम, शास्त्र, वेद, पुराण, उपनिषद हे सगळं मी बाजूला सारतो आणि जे माझ्या कामाचं आहे, जे समाजाच्या हिताचं आहे ते मी आज रोजी स्वीकारतो. आणि म्हणून ते सदाचाराचं आचरण शरणांनी स्वीकारलं. ही क्रांती आहे, हा क्रांतिकारी विचार आहे. बसवण्णांनी असं डायरेक्ट म्हटलं नाही, चला देवळातले देव बाहेर काढा, असं म्हटलं नाही. चला देवारातले देव बाहेर काढा असं म्हणले असते तर लोक बसवण्णाला बाहेर फिरू दिले नसते. लक्षात घ्या, क्रांतीची इम्प्लिमेंट जी होते ती टप्प्याटप्प्याने आपल्याला करावी लागेल. इष्टलिंगाचं महत्त्व स्वतःच्या जीवनामध्ये उदयाला आणून त्याचा अनुभव घेत घेत लोकांमध्ये ते इष्टलिंग जेव्हा बसवण्णांनी सांगितलं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की या सगळ्या मूर्त्यांची पूजा म्हणजे थोतांड आहे, मंदिर आमच्या शोषणासाठी निर्माण झालेलं आहे. अशा परिस्थितीत बसवण्णा सांगतात इष्टलिंग गळ्यात बांधणं गरजेचं आहे. ते चैतन्याचं प्रतीक आहे. स्वतःला शोधण्याचं, स्वतःचं अस्तित्व शोधण्याचं ते एक सगळ्यात मोठं माध्यम आहे. तेव्हा बसवण्णांनी सांगितल्यानंतर लोक स्वीकारले. म्हणजे अनुभव मंडप म्हणजे काय असा फतवा काढणारी सिस्टीम नव्हती. उद्यापासून हे बंद, उद्यापासून ते चालू, असं लॉकडाऊनची सिस्टीम नव्हती. ती प्रयोगशाळा होती आणि शांतपणे समाजावरती एक्सपेरिमेंट केलं बसवण्णांनी. प्रत्येक घटकावरती, वेश्यांचे घटक असतील, भटक्या विमुक्तांचे लोक असतील, ओबीसी असेल, मायनॉरिटी असेल, व्यवस्था असेल, राजव्यवस्था असेल, बिज्जडाची लोक असतील, जैन धर्माची लोक असतील, त्यानंतर त्या कालखंडातली तिथली जमीनदाराची लोक, वतनदाराची लोक, जहागीरदारी, म्हणजे ह्या सगळ्या प्रत्येक घटकाला हाताळत गेले बसवण्णांनी. 27 वर्ष एखादं आंदोलन चालवणं ही साधी गोष्ट नाहीये. म्हणजे व्यवस्थेला बळ देणारं आंदोलन वेगळं आणि व्यवस्थेला उद्ध्वस्त करून नवी व्यवस्था आणणारं आंदोलन वेगळं. आणि म्हणून आपल्याला हे आंदोलन समजून घ्यावं लागेल की 27 वर्ष व्यवस्थेला टक्कर देत देत बसवण्णांनी हे आंदोलन किती सुंदर पद्धतीनं चालवलं. एक संघटना आपली 2 दिवस चालू शकत नाही, एखादं संघटन लगेच बंद पडतं. पण बसवण्णांनी 27 वर्ष ही मुवमेंट चालवली. 27 वर्ष. आणि ही वेगवेगळ्या भिन्न कल्चरची, वेगवेगळ्या भिन्न संस्कृतीची, वेगवेगळ्या भिन्न परिस्थितीतल्या लोकांना एकत्र आणून चालवलं. एकाच वर्गातल्या सगळ्या सो सिव्हिलाइज्ड, हाय क्वालिफाईड लोकांना, पदवीधर लोकांना एकत्र आणून आंदोलन चालवलं नाही. त्यांच्यात न अनपडही माणूस होता आणि प्रचंड बुद्धिमानही माणूस होता, ब्राह्मणही होता, क्षुद्रही होता. ही सगळी लोक होते, गोर गरीब सगळी लोक एकत्र एका सूत्रात आणली. ही कुठल्या बेसवरती आणली तर लक्षात घ्या, हे नैतिक धारिष्ट्य होतं. नैतिक चारित्र्याच्या बळावरती बसवण्णांनी हे आंदोलन चालवलं. आणि आमची क्रांतिकारी विचार हे आमचे नैतिक विचार असले पाहिजेत. म्हणजे माणसाचं जगणं सोडून जे जे काही विचार आहेत ना ते विचार कामाचे नाही. थोडंसं आपण प्रॅक्टिकली बोलूया. जे माझ्या जगण्यात कामाला येत नाही ते माझ्या काहीच कामाचं नाही. मग ते तुमच्या पुराणात असेल, मग एवढ्या तोंडाचा देव होता, काय घेणं देणं आहे? एक तोंडाचा आहे तो सुधरू देणार झालाय. एवढ्या तोंडाचा देव घेऊन काय करू मी? किती तोंडामध्ये निवद कोंबू, पार सत्यानाश होईल, आपली घर दरिद्री होऊन जाईल. एवढे निवद जर देवाला दाखवीत गेलो आपण तर आपण कापला खायला काही मिळणार नाही. बसवण्णांना म्हणले कुठं पाय ठेवू, मला पाय ठेवा जागा नाही. सूप दगड देव, झाडं झुडपं इकडी तिकडी सगळीकडे, वावरात देव, शिवारात देव, वेशीत देव, येशीच्या बाहेरले देव, गावातले देव, भर पारावरले देव, वडाखाली देव, पिपळाखाली देव, चौकट तुमची देवच देव, पाय कुठे ठेवू? म्हणजे ही सगळं बसवण्णा करत असताना
एक समांतर व्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि ती समांतर व्यवस्था म्हणजे लिंगायत मुवमेंट आहे, लिंगायत चळवळ आहे. आणि ती चळवळ बसवण्णांनी या सगळ्या नैतिक आचरणाच्या, नैतिक धारणेच्या बळावरती दिली. आणि मग शरण संस्कृतीकडे बघत असताना आपण त्याच्यात आपलं कुटुंब शोधलं पाहिजे. मी त्याच्यात कुठं फिट्ट बसतो का? मी हरळयात बसतो का कक्कयात बसतो? मग मी माचयात बसतो का मग अंबिगार चौडयात बसतो? मी उर्लिंग पेद्दीमध्ये बसतो की मग मी मारय्यामध्ये बसतो? मी नेमकं बसतो कोणामध्ये? मी शिवयोगी सिद्धरामेश्वरात बसतोय की मग अल्लम प्रभूमध्ये बसतोय? मी बसतोय कोणामध्ये? तुमच्याकडे एवढे सॅम्पल्स आहेत, तुमच्याकडे एवढे उदाहरण आहेत, तुमच्याकडे एवढी कॅटेगरी आहे की तुम्ही त्याच्यात कुठं बसता? स्वतःचं व्यक्तिमत्व त्या अनुभव मंडपात शोधा. स्वतःचं कॅरेक्टर फिक्स करा की मी या 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 अनुभव मंडपातल्या पिद्दीबरोबर बसतो किंवा मी बसू शकतो, मारय्याबरोबर बसू शकतो मी. म्हणजे त्या पद्धतीचं जगणं आम्हाला प्रॅक्टिकली जगावं लागेल. बसवण्णांनी ते जगणं जगलं, शरणांनी ते जगणं जगलं आणि म्हणून व्यापक अर्थानं एक मोठी क्रांती शरण संस्कृतीच्या माध्यमातून समाजापुढे आली. आणि म्हणून अनेक आयाम आहेत, अनेक वेगवेगळे विषय आहेत. खरं तर आजचा विषय होता बसवण्णांनी केलेली सामाजिक क्रांती किंवा बसवण्णांची क्रांती, क्रांतिकारी विचार ज्याला आपण म्हणतो. पण लक्षात घ्या, क्रांतिकारी विचार म्हणजे केवळ काही वचनं नाहीत, तर या ठिकाणी क्रांतिकारी विचार याचा अर्थ असा आहे की त्या विचाराला कृतीची जोड आहे. मी म्हटलं शब्द अधिक कृती बरोबर क्रांती. शब्द अधिक कृती, शब्दाबरोबर कृतीची जोड असेल तर क्रांतीचा जन्म होतो. केवळ शब्द असतील तर क्रांती होत नाही, निवळ कृती जरी असली तरी क्रांती होत नाही, आमचं शोषण होतं. आणि म्हणून बसवण्णांनी आणि शरणांनी अनुभव मंडपातनं जो काही क्रांतिकारी विचार मांडला, अस्पृश्यता संपली पाहिजे. मग कशी संपेल? जेव्हा एकात्म मानवतावाद निर्माण होईल, एकात्म भावना निर्माण होईल, मी आणि तो एकच आहोत, त्याच्यात आणि माझ्यात अंतर नाहीये, ही समदृष्टीची भावना जेव्हा निर्माण होते. आणि ती समदृष्टीची भावना कधी निर्माण होईल तर त्याच्या अवस्था आहेत भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंग शरण आणि ऐक्य, ही त्या दृष्टिकोनातल्या अवस्था आहेत, त्या भाव अवस्था आहेत. लिंगायत धर्मामध्ये भक्त हा जो शब्द आला आहे, लिंगायतातला भक्त म्हणजे दुसऱ्या कुठल्या बुवा बाबाच्या भक्तासारखा नसतो. आमच्या वचन साहित्यामध्ये जो भक्त शब्द आलेला आहे तो नारळ फोडणारा भक्त. त्यामध्ये लिंगायत साहित्यात जो भक्त नावाचा शब्द आलेला आहे तो शब्द हा गुलामाचं प्रतीक नाहीये. भक्त ही अवस्था आहे, रेडी टू एंटर इन द मोमेंट, रेडी टू एंटर, टेक एंट्रन्स इन द मोमेंट. म्हणजे शरण भक्त माहेश्वर साधकातली अवस्था आहे, ती मोमेंटची अवस्था आहे. त्यामुळं आम्ही त्याला त्या अनुषंगानं भक्त म्हणतो. भक्त म्हणजे तो भक्त नाही दिसला महाराज की पडपाया, दिसलं देऊळकी घुसमदी, वाजीव घंटी, हे भक्त नाही. हे भक्त बी नाहीत, हे सगळे बिंडोक लोक आहेत. लक्षात घ्या की ज्यांना फक्त आपल्या डोक्यावरला भार काढून कोणाच्या तरी डोक्यावर ठेवायचं असतंय. कुणीच घटना झाल्यावर दगड नावाचा देव किंवा देव नावाचा दगड दिसतो आणि त्यांना असं वाटतं की 10 रुपयेमध्ये ते दलाल जर मध्ये घातलं एखादी पुजारी तर आपले सगळे कर्म फिट्टम फाट होतील म्हणून ह्यानं समाधानानं घरला निघून येते. पण ही वस्तुस्थिती नाही आहे. शरणांनी आणि शरण संस्कृतींनी या सगळ्या गोष्टीला फौजफाटा बाजूला सारलं आणि एक नवी निकोप समाज रचना आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून हा क्रांतीचा विचार, अस्पृश्यतेचं निवारण असेल, एकेश्वरवाद असेल किंवा मग स्त्री पुरुष समानतेचा विषय असेल, या सगळ्या विषयात बसवण्णांनी 7 वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांत्या केल्या तसं आमचे सगळे मित्र सांगतात. पण लक्षात घ्या 7 प्रकारच्या क्रांत्या 10 प्रकारच्या क्रांत्या असं नसतंय. एक बार वादळ आले की वादळात सगळंच उडून जाते. मग कोणाची पत्र उडाले, कोणाची भनीम उडाली, कोणाचं छत उडालं, कोणाचं छप्पर उडालं, काही घेणं देणं नाही. वादळ आलं, सुनामी आली, त्या सुनामीत समजच गेलं. तसं बसवण्णांची क्रांती आहे. ती क्रांती किती प्रकारची होती, आर्थिक होती, तसं काही नाही बांधवांनो. कल्याणमध्ये बसवण्णांच्या आंदोलनामध्ये जे जे होतं, शरणांच्या जीवनात जे जे होतं ते सगळं क्रांतिकारी होतं. त्यांचं बसणं, त्यांचं उठणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, ह्या सगळ्या गोष्टी. आता आम्हाला मेल्यानंतर कसं पुरत्या, आमची समाधी कशी होते, ही देखील एक क्रांती आहे.
बसवण्णांनी प्रत्येक गोष्ट क्रांतीची दिलेली आहे आपल्याला. व्यवस्थेला चॅलेंज देणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे 7 प्रकारच्या क्रांत्या नाही, असंख्य प्रकारच्या क्रांत्या बसवण्णांनी केल्या. त्यांचं सगळं चालणं बोलणंच क्रांतीनं परिपूर्ण भरलेलं होतं शरणांचं. आणि म्हणून ती क्रांतिकारी विचारधारा आम्हाला जगता येईल का, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. बसवण्णांचा धर्म हा चालण्या बोलण्याचा जो धर्म आहे असं आम्ही म्हणतो, तो जगण्याचा धर्म आहे असं जे आम्ही म्हणतो, तो याच कारणामुळे म्हणतो की मला अनुभव मंटपात कुठं फिट होता येईल. जंगमात फिट होता येईल की शरणांमध्ये. शरणांमध्ये फिट झालो तर मग गणाचारी शरणांमध्ये फिट बसताव का अजून कुठल्या शरणांमध्ये फिट बसतो हेही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला आमचा रोल पक्का करता आला पाहिजे. चळवळीतल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा रोल पक्का करा. मग तुम्ही माचीदेवचा रोल घ्या, कक्कय्याचा रोल घ्या, हरळैयाचा घ्या किंवा तुमचा स्वतःचा तयार करा, पण तो अनुभव मंटपाशी निगडीत असला पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांचे विचार आपल्याला लोकाभिमुख करता येईल. आणि मगच आपल्याला या देशातली ही जी मनोवादी व्यवस्था आहे, हे जे कोरोनापेक्षाही भयानक मनोवादाचं व्हायरस आहे, जे आम्हाला सोशल डिस्टन्सिंग ठेवायला बाध्य केलं, ही जी विचारधारा आहे, म्हणजे कोरोना जितका घातक आहे तितका सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरणारा माणूस, वापरणारी विचारधारा, वापरणारी नैतिकता घातक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ही सगळी सिस्टीम जर संपवायची असेल तर बसवण्णांचे हे क्रांतिकारी विचार आम्हाला स्वीकारावे लागतील. जाता जाता सांगतो, बसवण्णांचे क्रांतिकारी विचार हे सर्वार्थाने क्रांतिकारी होते. बुद्धी प्रामाण्यवादी होते, तर्काच्या कसोटीवर घासलेले होते. आणि म्हणून बसवण्णा चारवाकांच्या जवळ जातात, बसवण्णा कधी बुद्धाच्या जवळ जातात, बसवण्णा बाबासाहेबांच्या जवळ येतात, बसवण्णा महात्मा फुलेंच्याही जवळ जातात. म्हणजे बसवण्णा सगळ्यांच्या अवतीभोवती स्पर्श करून जाताना जे आपल्याला दिसतं हे बसवण्णांच्या तत्त्वज्ञानाची व्यापकता आहे, लक्षात घ्या. किंवा अनेक महापुरुषांची विचारधारा बसवण्णांच्या अवतीभोवती येते, ही बसवण्णांच्या विशाल आणि विराट तत्त्वज्ञानाची व्याप्ती आहे. ती व्याप्ती आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपण सगळेजण त्या दृष्टीनं प्रयत्न करूया. नैतिक वैयक्तिक चारित्र्य आणि सामाजिक चारित्र्य आपलं एक ठेवता येते का, ह्याच्यात ताळमेळ बसता येते का बघूत. म्हणजे जे बाहेर लोकात बोलला तेच घरात आहे का बघूत. बाहेर जोरजोरात बसवण्णा आरडाओरडू सांगला आपण, मग घरात आपल्याला करता येईल का, आपल्या मुलांमध्ये करता येईल का. कोणीच कोणाचं ऐकणं झालं तरी बी बापाचं 5-7, 8-10 वर्षाचं पोरगं बापाचं ऐकते, ह्याच्यावर मला खात्री आहे, आपल्याला खात्री आहे. जग सुधारायचं नाही पण आपण आपलं कुटुंब सुधारता येईल का तेवढं बघू. आपल्याला लोकात क्रांती करायची नाही, ती लई मोठी गोष्ट आहे. आपल्या घरात क्रांती करता येईल का, आपल्याला आपल्या मुलांना आपल्या कुटुंब व्यवस्थेला लिंगायत बनवता येईल का, घराला लिंगायत बनवता येईल का, एवढ्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. मला असं वाटतंय महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या अनुषंगानं लोकांच्या प्रबोधनापेक्षा कार्यकर्त्यांनी अंतर्मुख होण्याची ही वेळ आलेली आहे. आपण सगळे अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करू. आणि या लॉकडाऊनमध्ये तो विचार आपण आपल्या डोक्यात भिनूया की आम्हाला बसवण्णांची मोमेंट जगायचं आहे, सांगायचं आहे. आणि जगत असताना, सांगत असताना बसवण्णांचा तो विचार गावागावात अनुभव मंटप, गावागावात शरणांचं वास्तव्य आणि गावागावात व्यवस्था आपल्याला निर्माण करता येईल का, यासाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टीचं चिंतन होण्याची अतिशय आवश्यकता आहे. आणि येणाऱ्या काळात एक व्यापक दृष्टीनं आपण सगळेजण निश्चितपणे कामाला लागूया. आज आमच्या लिंगायत चळवळीतील सहकाऱ्यांनी तुमच्याशी संवाद साधण्याचा, खरं तर व्याख्यान भाषण या शब्दापेक्षा बसवण्णांची मोमेंट ही संवाद साधणारी मोमेंट होती. संवाद जो माणूस साधतो तोच माणूस लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. भाषण करायचा प्रयत्न आपण करायचा नाही, आपण व्याख्यान जोडायचा प्रयत्न करायचा नाही. कारण व्याख्यान कोरडे आहेत, भाषणं कोरडे आहेत, त्याच्यात ओलावा नाही, जिव्हाळा नाही, प्रेम नाही. संवाद या शब्दामध्ये जिव्हाळा आहे, कन्व्हिन्स आहे. जे शब्द तोंडातून निघतात त्याला व्याख्यान म्हणता येईल, पण जे हृदयातून शब्द बाहेर पडतात त्याला संवाद असं म्हणता येईल. आणि आपण बसवण्णांनी शरणांना हृदयापासून बोललं, हृदयातून हृदयाशी संवाद केला. 770 शरणांची हृदय ही एकत्र झाली. 770 शरणांचं हृदय, या सगळ्या विशाल हृदयाला नाव पडलं अनुभव मंटप, लक्षात घ्या. 1,96,000 जंगमांच्या हृदयांना नाव पडलं
अनुभव मंडप लिंगायत आंदोलन, आणि म्हणून आपण आपल्या समाजाला संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तशा प्रकारची प्रेरणा लिंगायत आंदोलनातील सगळे महान शरण आपल्याला द्यावेत अशा प्रकारची प्रार्थना करतो. माझ्यासह आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये बसवण्णांच्या तत्त्वज्ञानाचं दर्शन आपल्याला होऊ दे अशा प्रकारची मंगल भावना व्यक्त करतो. आज माझ्या वाढदिवसाचं अभिष्टचिंतन आपण सगळेजण केलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण खरं तर वाढदिवस करणं, केक कापणं वगैरे कधी आपल्याला माहीत नाही, कारण आपण ते लहान असताना आम्ही ते वाढदिवस श्रीमंत लोकांच्या घरी किंवा टी व्हीतच बघायचं, आम्ही हॅपी बर्थडे असंच ते, म्हणून आपल्याला काही घेणं नाही. आता नव्या पिढीत ते सगळं केक वगैरे सगळं करतात, आपण काही ते करत नाही. आणि म्हणून तरी एक सदिच्छा, एक भावना आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या या वाढदिवसाच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी जे अलोट प्रेम माझ्यावरती केलात ते प्रेम आपण अजून वाढवूया. विचाराचं एक नातं घट्ट जुळलं की आपोआप प्रेम जुळतं माणसाचं. विचाराबरोबर आपण जर पक्के राहिलो सगळे तर आपण एकमेकावर प्रेम करतो. विचार जर आपले फिसकटले, आपण बसवण्णाबरोबर जर बैमान झालो तर आपलं प्रेम देखील एकमेकांचं नाटकी होतं, संपून जाते. आणि म्हणून आपण एकमेकांना गोंजारत कुरवाळत बसायचं नाही. आपण विचार पक्के धरलो की आपण सगळे एकमेकावर प्रेम करतो. आणि आपण सगळे विचाराला धरलात, बसवण्णांच्या विचारधारेला धरलात, म्हणून माझ्यासारख्या शरणांवरती आपण सगळ्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो. आणि तुम्हा सर्वांचं अभिष्ट चिंतन करून पुन्हा एकदा अभिषेक देशमाने असतील, गणेश वैद्य असतील, किंवा राजेंद्रजी वांजुळे आहेत, किंवा त्यांचे सगळे सहकारी, ही सगळी टीम, वेगवेगळ्या समूहांनी देखील चांगल्या प्रमाणामध्ये लोकांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम लावले. आपल्या लिंगायत सेवा संघाच्या समूहानं पण एक प्रबोधनाचा जागर या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. आपल्या लिंगायत मोर्चाच्या लोकांनी देखील, आमच्या राष्ट्रीय लिंगायत मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रबोधनाचा एक मोठा व्यापक जागर या महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या अनुषंगाने केलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या कळपाची नावं, आपल्या सगळ्यांच्या समूहाची नावं वेगळी असतील, किंवा माध्यम म्हणून आपण वेगळे बॅनर वापरत असलो तरी सगळा आपला धागा, आपल्या जीवनातला अंतरंग आपलं एक आहे. ते धागा बसव तत्वाचा आहे, तो शरण संस्कृतीचा आहे, तो अनुभव मंटपाचा आहे, तो लिंगायत धर्माचा आहे. तो माणसाला शोषणमुक्त बनवण्याचा तो धागा आपण या समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करूया, त्या धाग्याने नातं जोडण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून आपण सगळेजण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे मला अभिष्ट चिंतन केलात, ज्या शुभेच्छा दिलात, त्या सगळ्या शुभेच्छांबद्दल मी अंतःकरणपूर्वक तुमचा ऋणी आहे. आणि सहकारी शरणांचा, त्यांच्या माध्यमातून मला आपल्याशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचंही अंतःकरणपूर्वक मी धन्यवाद देतो. आपण वेळात वेळ काढून मला लाईव्ह या सगळ्या माझ्या संवादामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना अंतःकरणपूर्वक शरणू शरणार्थी.